गेल्या 2 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ठाकरेची शिवसेना फुटली. ऑपरेशन टायगर. 6 खासदार गेले कुठं, 6 खासदार कुठं पळाले, कुठं जाऊन ते थांबले, यावरती चर्चा चालू आहे. आणि यामध्येच ही दुसरी वेळ आहे ठाकरेंची शिवसेना फुटायची. 2022ला हे शुभ कार्य शिंदे साहेबांनी केलं आणि त्यानंतर हे कार्य हे 6 खासदारांनी केलेलं. त्यावेळेसचे कारण यावेळेसचे कारण हे त्या लोकांनी सेम दिलेले आहेत. आणि मधल्या काळामध्ये एक मातोश्रीवरती बैठक झाली होती खासदारांची. त्यावेळेस पण तेच कारण त्या ठिकाणी खासदारांनी मांडले होते. आणि त्यानंतर हे आता 6 खासदार नाराज होऊन त्यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि त्यांनी साथ ही शिंदे साहेबांची धरली. असं अधिकृत अजून आलं नाही, पण अशी चर्चा ही माध्यमामध्ये चालू आहे. मग ते नेमकं ठाकरे कुठं अपयशी ठरले, नेमकं चुका काय आहेत, याविषयी हे 6 खासदार फुटल्या त्यांचेच आमदार भास्करराव जाधव यांनी ठाकरेंना सुनावले म्हणा, किंवा त्यांनी ठाकरेंना जे काही असं बोललंय ते ऐकून अक्षरशः ठाकरे सुद्धा अवाक होतील, थक्क होतील. मित्रांनो, आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे, चर्चा करायची आहे. सर्वांना एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा. सर्वांना मित्रांनो रामकृष्ण हरी आणि नमस्कार, राम राम. बघा, 6 खासदार हे म्हणजे या 4 दिवसापूर्वी हे कट्टर होते किंवा प्रामाणिक होते किंवा निष्ठावंत होते. हे निष्ठावंत लोक, हे कट्टर लोक, कट्टर शिवसैनिक परत ठाकरेपासून दूर का गेले? हा विषय हा संशोधनाचा आहे, हा मजाकचा किंवा इतर गोष्टीचा विषयच नाही मित्रांनो. या गोष्टीचं आत्मपरीक्षण करणं हे ठाकरेंना खरंच आवश्यक आहे, पण ते आत्मपरीक्षण काही करत नाही. हे गेलेले खासदार, पहिलेचे खासदार 12, नंतरचे हे 6 आणि काही आमदार 45 गेलेले, ह्यांचं सगळ्यांचं कंबाईन म्हणणं असं होतं की ठाकरे वेळ देत नाहीत, ठाकरे भेटत नाहीत. नेतृत्व ठाकरेंचं, त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मुलाचं हे कार्यकर्त्याप्रती, या नेत्याप्रती आसून नसल्यासारखं आहे. आता यावरतीच नेमकं चुका ह्या या खासदारांच्या किंवा आमदाराच्या नाही जे फुटले आहेत ते. चूक हे ठाकरेंची सुद्धा आहे, चूक हे आदित्य ठाकरेंची आहे. ह्या दोघांच्या चुका आहेत. टाळी एका हातानं वाजत नाही, असं भास्करराव जाधवांनी सुनावलं ठाकरेंना. तुम्हाला प्रथम मित्रांनो मी तो ऑडिओ ऐकवतो, कारण आता व्हिडिओला माझ्या 2-3 चॅनलला कॉपीराईट स्ट्राईक पडलेला आहे व्हिडिओ तुम्हाला दाखवल्यामुळं. फक्त ऐका तुम्ही. ठाकरेंना घरचा आहेर दिलेला आहे. भास्कर पक्ष नेतृत्वाकडनं वेळ दिला जात नाही, पक्ष नेतृत्व बाहेर पडत नाहीयेत, आम्हाला हवा तो मान सन्मान मिळत नाही, सगळेच दावे तुम्हाला वाटतं की शतशः खोटे? मी यापूर्वी देखील परखडपणे तुमच्या चॅनलवर पण बोललोय आणि मी माझ्या मुलाखतीमध्ये सुद्धा बोललोय. टाळी ही एका हाताने वाजत नसते, हे लक्षात घ्या. हे स्पष्टपणे बोललं पाहिजे. सगळ्या चुका कोणाच्या एकाच बाजूने होतात असं नाही, तर चुका ह्या दोन्ही बाजूने होत असतात. आणि म्हणून कोणा एकाच बाजूला किंवा कोणा एका व्यक्तीला किंवा कोणा एका समुदायाला सातत्याने जबाबदार धरणं म्हणजे आपण 100% बरोबर आहेत असा मानणारा मी कार्यकर्ता नाही. म्हणजे जे काही लोक ठाकरेंना सोडून गेलेत हे त्या गोष्टीला 100% जबाबदार नाहीत, त्याला ठाकरे सुद्धा जबाबदार आहेत. याचा अर्थ काय होतो? जे काय आता रान उठवलंय ना त्या संजय राऊतांनी, त्याला बाकीच्या लोकांनी हे 15 कोटी 50 कोटी घेऊन गेलेत, हे सबशाल खोटं आहे. डंक्या की चोट पण सांगतो मला, हे सगळं खोटं आहे, सगळं नेरेटिव्ह आहे. लोक पैसा किंवा ह्या गोष्टी घेऊन गेलेच नाहीत. मुळात हे लोक आत्मस्वाभिमानाने गेलेले आहेत. त्यांचं स्थान काय आहे मातोश्रीवरती ह्या लोकांना परत कळालंय. कारण याच 6 लोकांना पूर्वी वाटायचं की चूक ही ठाकरेंची नाही, चूक ही शिंदे साहेबांची आहे, त्या 40 आणि 12 लोकांची आहे. पण ह्या 6 जणांना परत कळून चुकलंय की नाही यार, चूक हे ह्या लोकांची नव्हतीच, चूक ही यांचीच आहे. आणि हे भास्कररावांना सुद्धा समजतंय. भास्करराव म्हणतात यामध्ये त्यांची चूक नाही, चूक यांची सुद्धा आहे. ऐका ते पुढे काय बोलतात. कार्यकर्ता बिलकुल
बिलकुल नाही. आज सकाळी सुद्धा माझ्याकडे जबरदस्तीनं माझा बाईट घेतला, मी बोलायला तयार नव्हतो. त्याच्यामध्येही मी सांगितलंय की आम्हाला आमच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करावी लागेल. त्यामुळं मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, एका हाताने टाळी वाजत नाही. आम्हाला आमच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करावी लागेल. थोडीशी त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये जर बदल केला तर मी आज सांगतो, हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. मी पुन्हा एकदा हे विधान करतो, ते बाहेर का पडत नाहीत, त्यांची शारीरिक परिस्थिती जरा समजून घ्या. कोरोनाच्या कालावधीमध्ये समजा नाही, तुम्हाला एक सेकंड थांबवतो मी. पण अशा वेळेस पक्षाचं नवीन नेतृत्व आहे आदित्य ठाकरे, त्यांनी तर बाहेर पडलं पाहिजे असं ते म्हणतात. ते अगदी बरोबर म्हणतात, काही चुकीचं म्हणत नाही. बरं, मी तर सांगतो ना तुम्हाला की वाईटपणाने घ्यायला तयार आहे पक्षाकरता. ते काही चुकीचं म्हणत नाही. नवीन ह्या तरुण नेतृत्वाने बाहेर पडलंच पाहिजे, बरं. हे मी तुम्हाला सांगतो. आणि आमच्यासारख्यानं हाताला धरून त्यांनी बाहेर काढलं पाहिजे. चला बाहेर पडा, आणि स्वतः बाहेर पडलं पाहिजे. मग आतापर्यंत जाधव का झोपले होते का? आतापर्यंत त्यांनी ठाकरेंना बाहेर का नाही काढलं? असो, पण हे नेतृत्व जे आहे, हे नेतृत्व नाईट लाईफमध्ये हे व्यस्त असतं. या नेतृत्वाला महाराष्ट्राविषयी, महाराष्ट्राच्या यांच्या कार्यकर्त्याविषयी, नेत्याविषयी काय देणं घेणं नाही. ह्यांना फक्त मुंबई ही महत्त्वाची आहे, मुंबई महानगरपालिका महत्त्वाची आहे. कारण काय? कारण उद्धव ठाकरेंचे विश्वसनीय मित्र बोलले होते की हे मुंबई महानगरपालिका हा ठाकरेंचा फॅमिली बिझनेस आहे. ह्या फॅमिली बिझनेसमध्ये ठाकरेंना भरपूर काही मिळत असावं, म्हणून ठाकरेंना महाराष्ट्र हा महत्त्वाचा वाटला नाही. ठाकरेंना महत्त्वाची मुंबई वाटत होती. या विधान परिषदा आल्या आता, त्यानंतर जिल्हा परिषद, महानगरपालिका, यामध्ये ठाकरे कुठे फिरले तो? अहो, नेमकं नेतृत्वानं कार्यकर्त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. बघा, ग्रामपंचायत असो किंवा जिल्हा परिषद असो, प्रत्येक वेळेस शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे गावागावापर्यंत पोहोचलेले आहेत. या लोकांनी मुख्यमंत्री असताना गावागावात त्यांनी जाऊन सभा घेतलेल्या आहेत. हे नेतृत्व लोकांना, कार्यकर्त्यांनाही धीर देणार असतं. या नेतृत्वामुळं, अशा कार्यपद्धतीमुळं कार्यकर्ते हे नेहमी आपल्यासोबत हे विश्वसनीय राहतात आणि ते तुम्हाला सोडात विचार अजिबात करत नाही. ठाकरे चुकलं कुठं, ठाकरेंचं नेमकं काय चुकलं हे त्यांना अजूनही कळत नसेल तर अवघडच आहे. आता ते परत बाहेर येतील, माझा पक्ष चोरला, पहिलं नाव चोरलं, सगळं चोरलं, आता परत हे 6 जण गद्दार झाले. जर हेच हे बोलत बसतील, यांना तुडवा, यांना मारा, यांना हे करा, ते करा, समजून जा, ह्या 1-2 वर्षामध्ये ठाकरे फक्त नावावरतीच उरतील. जसे आता आजकाल वाघसिंह फक्त चित्रामध्ये दिसतात, असेच हे ठाकरे फक्त एक ठाकरेंची शिवसेना होती, फक्त एवढंच इतिहासामध्ये राहील. कारण पक्षासाठी, कार्यकर्त्यासाठी, मतदारसंघासाठी पायाची भिंगरी करावी लागते आणि गावोगाव तोडून काढावे लागतात, गावोगाव जाऊन फिरावे लागतं. शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जायला पाहिजे मित्रांनो. शिंदेसाहेब हे पूर येऊ द्या, काही येऊ द्या, कुठं काहीही होऊ द्या, ते तिथं प्रथम राहायचे. तो विश्वास लोकांना त्याच्यामध्ये आलेला आहे. हा विश्वासामध्येच हे ठाकरे बंधू कमी पडले असं स्पष्ट मत हे भास्कररावांचंच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांचं आहे. अहो, ज्या लोकांना धारेवर धरणारे शिवसैनिक ज्यावेळेस मांडीवर घेऊन बसतात, त्यावेळेस तुम्ही कुठली निष्ठा घेऊन बसलात राहो? अहो, बाळासाहेबांनी आपल्या हयातीमध्ये सांगितले होते की मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. पण हे जाऊन काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, त्यावेळेस यांची निष्ठा कुठं होती? ह्या मतदाराप्रती, ह्या महाराष्ट्राप्रती हे लहान लहानसे प्रश्न आहेत. हे लहान लहानसे प्रश्न हे लोकांना पडतात. पश्चिम बंगालमध्ये झाडमुडीती काय तर ते भेळ नावाचा पदार्थ 10 रुपयाला घेऊन मोदींनी खाल्ला. त्यानं पूर्ण जर वातावरण बदलू शकत असेल तर ठाकरेंचे एवढ्या चुका आहेत, एवढे कृत्य आहेत, एवढे म्हणजे बयानं आहेत, एवढे वक्तव्य आहेत, ते ऐकून लोकांचं मन महाराष्ट्रात बदलले नसतील का? हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं, हे 6 खासदार गेल्या ठाकरेंना जे कोणी भानावर आणला असेल, झपाट्यात मारला असेल, ते त्यांच्याच भास्कररावांनी मारले. आता फक्त हे 6 खासदार गेलेत. अजून आता ज्यांची 20 आमदार आहेत त्यामधले किती उरतात हा एक मोठा प्रश्न यांना पडला पाहिजे. जाऊ द्या, या सगळ्यावरती तुमचं मत काय नक्कीच व्यक्त व्हा.
व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. उद्या भेटू, तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी.